नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा, मागोवा बातम्यांचा. अल्पावधीत प्रेक्षकप्रिय ठरलेल्या मॅक कट्टा या युट्यूब चॅनलवरनं जे विषय हाताळले जात आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उत्साहवर्धक असं समर्थन असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. मंडळी, रोज सतत काही ना काही आपल्या अवतीभोवती घडत असतं. काही गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या असतात, थेट परिणाम करणाऱ्या असतात. त्याचप्रमाणे एकूण समाज जीवनालाही अस्वस्थ करणाऱ्या असतात. काळजी वाटावी, भविष्याचं काय होणार, विशेषतः तरुणाई आणि तरुणाई बरोबरच आता जी शाळेतली मुलं आहेत त्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. ही काळजी त्यांचा अभ्यास, त्यांच्या सुखाच्या कल्पना याची नाही, तर एकूण मानसिकतेची अशी ही सगळी आपली काळजी आहे. निमित्त स्टँडअप कॉमेडी शोचा आहे. आपण सगळे जाणता, आपण याविषयी सगळं बातम्या पाहिल्यात, वाचल्यात, चर्चेतही सहभागी झाला असाल. या सगळ्या विषयावर मी माझ्या वॉलवर म्हणजे फेसबुकवर एक लेख लिहिला आहे. तो लेख अनेक जणांनी कॉपी पेस्ट करून माझ्या नावानिशी शेअर केला आहे आणि ज्यांना लेख मिळाला त्यातल्या काही जणांचे फोन आले आणि त्या लेखात व्यक्त केलेली जी काही काळजी आहे, चिंता आहे, कन्सर्न आहे, त्याविषयी काही सगळेजण बोलत होते. होतंय काय मंडळी की आपण सगळेच मुक्त होण्याच्या नादात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मोकळेपणा, बंधन नको असं करता करता इतके घसरणीला लागलेलो आहोत की आता पुढे काय, खड्ड्यातच पडायचं इतकंच बाकी ठेवलेलं आहे. आणि नुकताच जो एक स्टँडअप कॉमेडी शो झाला त्याची जी सगळी चर्चा, त्याच्यावरची केलेली वक्तव्य, यातून परत एकदा समाज मन कुरतडलं जातं हे लक्षात आलेलं आहे. विनोद हा गुदगुल्या करणारा असतो, तो मुळात हसवण्यासाठी असतो. इथे जे काही स्टँडअप कॉमेडी शोच्या नावाने होणारे सगळे जे विनोद आहेत ते जखमा करतायत, तुम्हाला खरवडून काढण्याचा प्रयत्न करताय. बरं, किती चतुराईने ह्या सगळ्याचं समर्थन केलं जातं. म्हणजे शो करणारे, शो बघणारे आणि त्या शोला वैचारिक बौद्धिक पाठिंबा देणारे सगळेच गुन्हेगार आहेत. पण आपण जणू काही गुन्हेगार नाही, तर आपण एक नव्या युगाचं काही नवं गान लिहायला निघालेलो आहोत अशी यांची भूमिका आहे. यातून काय करतात, भारतीय मानसिकता, कुटुंब व्यवस्था, हिंदू समाज याच्यावर टीका करतात. आणि ती टीका काय असते तर तुम्ही स्वातंत्र्य देत नाही, तुम्ही खूप नियम नीती कठोरपणा केलेला आहे, संस्काराला मागास ठरवून टाकलं जातं. आणि मग त्याची परिणिती काय आहे, त्याची परिणिती अशा प्रकारच्या विकृती करण्याकडे जाण्याकरता होती आहे. आणि मग या विकृतीलाच संस्कृती मानवून आता त्याचा उदो केला जातोय. आता होतंय काय की प्रत्येकाच्या लक्षात येते की आता आपल्या पायाशी काही जळायला लागलेलं आहे. मग आपल्या अंगावर आलं तर मग खडबडून जागे होतं. सांगत होते लोक, शहाणं करत होते, नादी लागू नका, थांबा, वेळीच स्वतःला नियंत्रित करा. पण नाही, मुक्त व्हायचंय, स्वातंत्र्य व्हायचंय, अशा भूमिकेतनं स्टँडअप कॉमेडी शोचा उदो केला गेला. आणि मग कमरेखालचे विनोद, लैंगिकता, सेक्स, शारीरिक गरजा हे सगळं नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याच्याशी मोकळेपणाने बोलू द्या, रोखून का ठेवता, बंधनं का घालता. यातून आपण एक पायरी उतरत नाही आहोत, तर वेगाने घसरत आहोत. आणि काळजी तीच आहे की पुढचं जे सगळ्या पिढ्या असतील त्या निरोगी राहतील का, त्यांना आपण काय ठेवा देणार आहोत. त्यांना हे सांगणार आहोत का की नाही बाबा, फार मोठी बंधनं होती, ती झुगारायची होती म्हणून हा आम्ही मार्ग स्वीकारला. मुळातच विवेक म्हणजे काय, नियंत्रण म्हणजे काय, बंधनं मर्यादा म्हणजे काय याचं भान ठेवावं लागतं, त्याची चर्चा करावी लागते. ती चर्चा न करता ते सगळं कसं चुकीचंच आहे, मागास आहे, त्यामुळे ते जाळून पुरून टाकलं पाहिजे. आणि आम्ही घेऊन जे आलोय नवं ते कसं स्वागतार्ह आहे. मुळात त्या स्वागतार्ह या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यातली विकृती लक्षात येते आणि एका भयंकराचं स्वागत जबरदस्तीने करायला लावतायत. काळजीचा मुद्दा तिथेच आहे. जर नियम शिस्त हे लादलेलं होतं तर मग अशा प्रकारच्या विकृतीचंही लादणं सुरू झालेलं आहे. होय, व्हा विकृत, आणि विकृत होणं म्हणजेच पुरोगामी होणं, विकृत होणं म्हणजे आधुनिक होणं, विकृत होणं म्हणजे फॅशनेबल होणं असं सांगितलं जात आहे. म्हणून मंडळी, ही सामूहिक चिंतेची बाब आहे. केवळ टीका, एखादा कायदा, एखाद्या शोवर बंदी, इथून प्रश्न सुटणार नाही आहेत.
मुळात सुरुवात आपल्या घरातनं सुरू केली पाहिजे. आपली मुलं मुली नातेवाईक मित्र तरुणाई आपल्या होते त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. आणि ते प्रबोधनाच्या भूमिकेतनं सांगण्याची आवश्यकता नाही, उदाहरणं देऊन संदर्भ देऊन मागे डोकवायला लावून हे सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. असं आहे की कुठलंही घर कुटुंब परिसर समाज आणि देश हे बलशाली होतात म्हणजे काय, सामर्थ्यवान होतात म्हणजे काय, केवळ जीडीपी हा मोजायचा नसतो, आर्थिक स्तर किती चांगला आहे, गरिबी रेषा किती खाली आली इतकंच मोजायचं नसतं. तर मुळात तिथलं समाज मन हे किती परिपक्व आहे, किती प्रगल्भ आहे, किती समजूतदार आहे, त्याच्या जाणीवा त्याचं भान याचं मोजमाप करावं लागतं. आणि मंडळी म्हणून विवेकाची कास धरण्याला पर्याय नाही. आणि सरकार काहीतरी करेल, कुठली तरी एखादी एनजीओ येईल आणि ती काहीतरी करेल, वाट बघू नका. वेळ निघून गेलेली असेल, जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. ती जेव्हा प्रत्येकाची होईल त्याच्यात एक ओनरशिपची भावना येईल तेव्हा कुठेतरी त्याला एक सामूहिक संघटित स्वरूप येईल आणि हळूहळू चित्र बदलेल. चित्र पूर्ण बिघडलंय का, तर अशी चांगली उदाहरणं खूप आहेत आपल्या पुढे की जे सगळं एकीकडे तरुणाई वेगळ्या वाटेवर चाललेली आहे, काही नवीन करते, सर्जन चालू आहे, पण तरी सुद्धा ज्या प्रकारे हे थोपवणं चाललंय, लादणं चाललंय आणि ह्याचं वैचारिक बौद्धिक समर्थन ज्या प्रकारे करणं चाललेलं आहे, म्हणून भीती अधिक आहे. मंडळी बोलू तेवढं कमी आहे. आपण सगळे सुजाण आहात, जाणकार आहात. त्यामुळेच परत एकदा आजचा हा भाग संपवताना आवाहन आहे की अशा अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी शांत राहू नका, बोला. टीका होईल, निंदा होईल, पण बोला. आणि प्रतिगामी पुरोगामी या फंदात अडकू नका. सेक्युलरिझमच्या, लिबरलिझमच्या, वोकिझमच्या कल्पनांमध्ये अडकू नका. मला, माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला, माझ्या देशाला हिताचं काय याचा विचार करा. टीका निंदेच्या पलीकडे हे सगळं आपल्याला वाचवायचंय, टिकवायचंय आणि अधिक सामर्थ्यशाली करायचं आहे. म्हणून मंडळी आज अधिक मासाची, पुरुषोत्तम मासाची हळू आता सांगता होते. हा महिना संपतोय, दर 3 वर्षांनी येतो आणि मग आपण यात वेगवेगळे संकल्प करतो. कोणी आध्यात्मिक स्वरूपाचे करतात, कोणी सामाजिक उपक्रम करतात, दान धर्म बऱ्याच काही गोष्टी होत असतात. आता हा महिना संपत असताना आणखीन एक संकल्प आपल्याला वैयक्तिक स्तरावर केला पाहिजे आणि तो वैयक्तिक स्तरावर करताना त्याची सामूहिक प्रचिती दिली जाईल याच्याकरताही आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. तो म्हणजे विवेकाचं जागरण आणि विकृतीशी 2 हात, विकृतीचं निर्दालन केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती एक गोष्ट, तेवढी सांगतो आणि थांबतो. एक मुलगा घरी येतो पहिल्या दिवशी शाळेतनं आणि छोटीशी पेन्सिल घेऊन आलेला असतो. आई विचारते कुठनं आणली, तो काही नाही म्हणला, माझ्या शेजारी जो मुलगा बसतो त्याच्या कंपास मधली छोटीशी मी पेन्सिल आणली. आई काही बोलत नाही, दुर्लक्ष करते, सोडून देते. आणखीन 2 दिवसांनी त्यांनी रबर आणलेलं असतं, आणखीन 3-4 दिवसांनी वही आणलेली असते, आणखीन 8-15 दिवसांनी पुस्तक आणलेलं असतं. करत 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 मुलगा आधी आपल्या मित्राच्या दप्तरातनं, मग अन्य ठिकाणातनं, मग दुसऱ्याच्या खिशातनं करता 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 अट्टल चोर होतो. एक दिवस पकडला जातो, खटला सुरू होतो, न्यायाधीशांसमोर उभा राहतो आणि न्यायाधीश पोलीस सगळे गुन्हे सांगतात की एवढ्या एवढ्या गोष्टी तू केलेल्या आहेस, तुझं काही याच्यावर म्हणणं आहे का, सांग, आता तुला शिक्षा तर द्यायची आहेच. तर त्यावेळी म्हणतो माझं काही म्हणणं नाही, मला फक्त माझ्या आईशी बोलायचं आहे. तर मानवी दृष्टिकोनातनं आईला बोलवलं जातं, म्हणजे आई असतेच पण बोलवलं जातं, बोला. नाही, आईशी जवळ जाऊन तिच्या कानात बोलायचं आहे. मग त्यालाही मुलगा आहे, आई आहे, बोलवलं जातं आणि तो आईच्या कानाजवळ जातो आणि आईचा कान कडकडून चावतो. स्वाभाविकच अशी घटना घडल्यावर कोणाची प्रतिक्रिया जी असते तीच आईची होती. आई असली तरी काय, वेदना जखम आहे, किंचाळते आणि त्याला जोरात ढकलून देते. कोर्टात असल्यामुळे पोलीस असतात, परत त्याला पकडतात, तिकडनं समोर बसलेले न्यायाधीश त्याला दरडवतात, अरे हे काय वागणं आहे का, आता शिक्षा होणार, इतके गुन्हे केलेत आणि तू आईशी असं वागतोस का. तेव्हा तो मुलगा असं म्हणतो की हे तुमचं सगळं बरोबर आहे, पण पहिला दिवस मला आठवतंय, म्हणले मी लहान होतो आणि माझ्या मित्राच्या कंपासमधनं एक छोटीशी पेन्सिल आणली होती. ही आई आहे ना, शिस्त लावणारी, संस्कार करणारी, सांगणारी, समजवणारी, वेळप्रसंगी धपाटा घालणारी. तिने त्या दिवशी मला दणका द्यायला पाहिजे होता, पाठीत धपाटा घालायला पाहिजे होता, सांगायला पाहिजे होतं की हे जे काय आणलंयस ना, त्या उद्याच्या उद्या परत घेऊन जा,
हे असं परत करायचं नाही, मला हे चालणार नाही, हे चुकीचं आहे, हे जर तिने सांगितलं असतं तर कदाचित मी आज कोर्टातही उभा राहिलो नसतो, चोरही झालो नसतो, एक चांगला नागरिक झालो असतो. मंडळी, ह्याचा भावार्थ, यातला अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. अर्थ तोच आहे की ज्या दिवशी हे लक्षात येतं आणि आपल्याला हे कळत असतं की हे चुकीचं चाललेलं आहे, आपण काय करतो, कोणाच्या तरी दबावाखाली असतो. एक वेगळ्या प्रकारचा, मी जसं म्हटलं ना, हा पुरोगामित्वाचा, ढोंगीपणाचा, आधुनिकतेचा, एका फॅशनचा, ग्लॅमरचा, मोकळं होण्याचा जो दबाव आहे ना, त्याच्या पोटी आपण बोलत नाही, पण तीच चूक असते. तो पहिला दिवस लक्षात घेऊन आपण उठाव केला पाहिजे, बंड केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे, विधायक मार्गाने आलेलं हे विकृतीचं संकट परतवून लागलं पाहिजे. मॅककट्ट्यावर आज इतकंच. मॅककट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.